तिथे तडली मासे बघा, हे बघा सगळी पातका आहेत. घे रे पिशवी कर. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी. कशात मॅथ मजेतच राहायला पाहिजे. तर मित्रांनो, आज दुसरा दिवस गावी आहे आणि आता चाललो आम्ही ताटलीने मासे मारायला. गेल्या टायमिंगला ब्लॉग बनवला होता मी ताटलीने मासे मारायचे कसे, तर भरपूर प्रतिसाद होता तुमचा तेव्हा. तर आता पण जातोय मित्रांनो, ताटलीने मासे कसे मारायचे ते दाखवतो. ह्या टायमिंगलाच लावतात थंडीच्या मौसममध्ये. तर जातोय आता ताटलीने मासे मारायला. लास्टपर्यंत ब्लॉग बघा, भरपूर मजा येणार आहे. तर चला मग जाऊया माझ्याबरोबर. छोटा मॅन आहे, दिसतेच खेळ. अरे बरी ऊन येते ना, त्याच्यामुळे आपल्याबरोबर चिंटू आहे. सगळे पोर शाळेत गेलेत, कॉलेजला गेलेत, त्यामुळे आज शनिवार आहे, लवकर सुटले नाहीत. येईपर्यंत टाईम लागेल. चिंटू घरात होता, त्याला घेऊन जातोय आणि बरोबर सर्वेश पण आहे. ऊन येत आहे रे डायरेक्ट, इकडे समोर आहे. हा बघा सर्वेश आहे, तर दोघं जण आहेत माझ्याबरोबर. तर जाऊया फटाफट, लेट पण होतोय आणि ऊन तापतं. एकदा डोक्यावर ऊन आला ना तर मग अंगाची काळजी होईल, त्यावेळेच्या अगोदर जाऊया. तर चला मग जाऊया ना रे. चला चला मग मित्रांनो, लास्टपर्यंत ब्लॉग बघा. आहे येते जाऊ, आई पण भाकरी खात आहे. तर चला फटाफट जाऊन येऊया. परमसुंदरी आणि परमसुंदरीने आपण जातोय, थोडं लांब असल्यामुळे परमसुंदरीने जातोय. आहे गे का आलंय? हा तर तिकडे वैभवडे जरा काम होतं म्हणून गेले होते. काय रे पप्पा काय कामात गेला तर बघितले रात्री, तिकडनं रात्री 8 वा 7:30 काहीतरी आला ना. बरी आहेस ना? होय होय होय, बरेच बरेच होय. चल मग. फायनली आपण इथं पोहोचलोय आणि आपली परमसुंदरी तिथं पार्क केलेली आहे. म्हणून तापताय बघा कितीचा. दाखवतो. मोठी नदी आहे मित्रांनो, वैभवडीतली सर्वात मोठी नाही म्हणू शकत, सर्वात मोठ्या नद्यांमधली एक नदी आहे, सुक नदी. तर दाखवतो. 24-12 महिने पाणी चालू असते याला नदीला. तर इथे आलो आम्ही. जाऊया, इथून उतरायची वाट असते ना. जाऊया, लास्टपर्यंत ब्लॉग बघा, प्रॉपर दाखवतो मित्रांनो कसे ताटलेले मासे मारतात ते. लास्टपर्यंत बघा. ही बघा मित्रांनो सुक नदी, वैभवडी तालुक्यातल्या सर्वात मोठ्या नदीमधली ही एक नदी आहे, सुक नदी. 12 महिन्याला पाणी असतं आणि पाणी बघा आत्तासुद्धा फेब्रुवारी महिना चालू आहे, आता पाणी बघा किती मोठं आहे. आणि आपल्याला इथं ताटली लावून मासे मारायचे आहेत. मासे तर दिसतं ते बघ. सुबह सर्वेश दिसले वा, भरपूर मोठी नदी आहे. फायनली नदी तर पोचलोय. आता फटाफट पीठ मळून घेऊया आणि ताटली कशी लावतात ती दाखवतो तुम्हाला. लास्टपर्यंत हा ब्लॉग बघा. आणि मासे तर बघून माझा जीव वळवळत आहे, किती मासे दिसतात ते बघ सर्व. तर फटाफट पीठ मळून घेऊया अगोदर आणि ताटली लावायला सुरुवात करूया. मित्रांनो, अगोदर पीठ मळून घेऊया. आणि हा बघा पीठ असा मळतात. माका काय मळू घेत नाही, पीठ पण मळतंय. तांदळाचा पीठ आहे, तांदळाच्या पीठात जास्त जमतं, तांदळाच्या बेसनच्या. त्यामुळे तांदळाचंच पीठ आणलं मी, बेसनचं नाही. आणि आपला मळून पण झाला आहे. असा मस्त गोळा करून घेऊया. मासे किती झोमतात ते बघा. आता पिठात पाणी जातं ना पिठाचं, आता का झोमतात मासे. हात धुवून ते बघा. हे बघा, हे बघ, फडशा पाडला नाही त्याचा, फडशा पाडला नाही पिठाचा. तर मित्रांनो झालं पीठ म्हणून फटाफट ताटली लावूया. कशी लावतात ते दाखवतो तुम्हाला. ताटलीला पीठ कसं लावतात, ताटली बांधतात कशी. अरे यार पडी गेली. मित्रांनो ही बघा ताटली आणि हा पांढरा फडका. पांढऱ्या फडक्याचा वैशिष्ट्य तुम्हाला मी लास्टला सांगतो काय ते. ही ताटली आणि फडका पहिला घेऊया.
पीठ कसं लावतो तर बघा. जास्त नाही लावायचा, थोडासाच लावायचा आहे आणि थोडासा साईडला लावायचा आहे, जेणेकरून जे मासे आतमध्ये जातात ना तो मासा थावरला पाहिजे इथे. आणि इथं हा मध्ये होल असणार, त्यामुळे इथे माणसं जिथे झोमत असणार ना त्यामुळे इथे मासा येणार नाही. त्या साईडला मासा जो आतमध्ये गेलेला फिरत असेल ना तो खाण्यासाठी आणि ठावरण्यासाठी साईडला थोडंसं पीठ लावून ठेवायचं. तर हा बघा पांढरा फडका, आणि पांढऱ्या फडक्याच्या बरोबर सेंटरला हा बघा होल पडला आहे. दाखवतो तुम्हाला मासे कसे जातात त्याच्यात. तर त्याच्या आतमध्ये पीठ लावलं आहे आणि आता बांधतात कशी ती दाखवतो. जेवढी जास्त फीट बांधून टाईट बांधून ना तेवढं पाण्यात डुबाल्यानंतर पण चांगले राहील आणि मासे पण चांगले आतमध्ये जातील. हे बघा मस्त वेगळी ही टाईट झाली पाहिजे. ज्याच्यावर वाळू येणार आहे ती दाबलं ना पाहिजे याच्यावर, म्हणून टाईट बांधायला पाहिजे. कट करता आपल्या इथं जागा भेटली आहे माशाची आणि तर मासे फिरतो त्यामुळे लावते जरा टाकली आणि त्याला लावचे बुडून. आणि पाणी झालं थंड, लय बर्फासारखा गार आहे. बा झाली किती थंडी आहे रे. दुसरी ताटली लावली आहे आणि ताटली बघ कशी लावलेली आहे. अजिबात काढा दिसत नाही आणि फक्त मधल्या इथं सेंटरला होल आणि थोडंसं वाईट दिसतंय. आणि मासा बघा किती फिरतोय वर. या साईडला सावली आणि त्यामुळे दिसत नाही, पण या साईडला मासा सगळा आहे फिरतो इकडे असं. आपण इथं आता निघूया पटकन बाहेर. आपली दुसरी ताटली लावलेली आहे तिथं, ती जाऊन काढूया, तिला टाईम झाला आहे. चल बाहेरचं सर्वेश. आणि इकडे मासा बघा. चिंटून लावला वाला काय फोन पाडला नाही तर तिकडे सुकोची ठेवले तर बघा. फोन पाडला नाही पाण्यात आल्या उद्घाटन केलं नाही. ही बघा खिटरा उडवला फोनची पाण्यात टाकून. काय हा थोडंफार दाखवायचं. भवानी तर झाली आहे. सगळे दिसतात नाही, सगळे मासे आतमध्ये पटापट काढून घेऊया आपण. तर मित्रांनो ही बघा भवानी तर झाली आहे, फडफडतात आहेत आतमध्ये. आता आत टाकून बघूया किती भेटले. हे बघा इतकं भेटलेत पहिल्या ताटली. पातका आहेत आणि एक शेंगटी आहे. तर मित्रांनो पांढऱ्या फडक्याचं वैशिष्ट्य तुम्हाला मगाशी बोललो होतो लास्टला सांगेन, पण आता दाखवतो तुम्हाला. चला ताटलीला पांढरा फडका लावल्यामुळे मासा किती ताटलीला झोमतो ते बघा तुम्ही, दाखवतो. तिथे ताटली मासे बघा, हे बघा सगळी पातका आहेत. घे रे पिशी कर. काय झाला विषय, आपली ताटली झाली आहे कमी छोटी, त्याच्यामुळं मासा रिगत नाही त्याचा. तर अजून भरपूर रिगले असते. एवढी ताटली त्यामुळे मासा त्याच्यात रिगत नाही, त्याच्यामुळे लफडा झाला आहे. आता काय करणार पण लफडा लावूया.
बघ आपल्याला फायनली एवढे मासे भेटले आहेत. जास्त का नाही आहेत पण एवढेसे भेटलेत. लय तापताय ऊन पण नाही सर्वेश. तर हे बघा मित्रांनो एवढं मासे भेटलेत आपल्या. आणि तापताय किती तावून बघा. फायनली भरपूर मासे नाही भेटलेत आम्हाला, थोडेसेच भेटलेत पण बस झाले तेवढे. मेहनत का फल मिठा होत आहे आणि जेवढे भेटले त्याच्यात खुश आहे आम्ही. जातोय आता घरी मित्रांनो. आणि तापतंय बघा किती होऊनता. चिटरा उडालेली आहेत, लेट पण झालं मित्रांनो आणि मजा आली जरा नदीत. तर मित्रांनो आता जातोय घरी. तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथेच थांबवतोय. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.